NCP पक्ष अधिकृत इलेक्शन कमिशननी ठरवल्यानंतर ते ऑटोमॅटिकली NCPचे जे बँकेचे खाते आहे किंवा जे काही बाकीचे कागदपत्र आहे ते आम्हाला मिळाले पाहिजे, कारण उद्या इन्कम टॅक्स NCPच्या नावाचा आम्हाला भरावा लागणार आहे, आम्हाला इलेक्शन कमिशनला बाकीचे सगळे हिशोब द्यावा लागणार आहे आणि ज्या अर्थानं NCPच्या नावाचे जे खाते आहे आम्हाला मिळाल्याशिवाय ते आम्ही ती पुढची प्रोसेस करू शकत नाही। याच्यात काही दुसरा अर्थ काढायचं कारण नाही, याच्या काही भांडणाचा काही विषय नाही। जे भांडण जे व्हायचं होतं ते अगोदर झालेलं आहे। हा फक्त जोपर्यंत इलेक्शन कमिशनचा निकाल लागला नाही तोपर्यंत हे खाते दोन्हीकडे असू शकते, पण एकदा निकाल लागल्यानंतर ते बँकेचे खाते आणि बाकीचा हिशोब आम्हाला दिलंच पाहिजे, नाहीतर उद्या आम्ही इन्कम टॅक्स किंवा इलेक्शन कमिशनमध्ये आम्ही कागद सादर करू शकत नाही। सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह, म्हणजे मोदी तर आलेच आहेत महाराष्ट्र दौऱ्यावरती, पण अमित शाह सुद्धा महाराष्ट्र दौरा करतात, कसं बघतात? चांगली गोष्ट आहे। पंतप्रधानांनी महाराष्ट्रामध्ये वारंवार यावं, त्यांच्या आल्यानंतर एक नवीन ऊर्जा या महायुतीच्या सगळ्या कॅन्डिडेट्सला मिळते आणि त्याशिवाय अमित शाह साहेब पण एक कुशल प्रशासक आहे, राजनीतिक म्हणजे त्यांचा एक अनुभव, त्याच्यामुळे इलेक्शन कसं लढणं बाकीच्या गोष्टी ते खूप मदत त्यांची मिळते, यासाठी त्यांचा येणं आमच्यासाठी फायद्याचं आहे। मुंबईमध्ये येणारे दौरा आहे त्यांचा, आपल्या जागा वाटपसाठी आपण काय नेमकं लोकसभेच्या 10 जागांची मागणी केलेली आहे? जागा वाटपचा सगळं विषय येणाऱ्या 2-3-4 दिवसामध्ये मार्गी लागेल, काही त्याच्यात काय मोठा काही प्रॉब्लेम नाही आहे। फक्त अधिकृत रीतीनं सगळ्यांनी बसून आणि माननीय अमित शाह साहेबांच्या बरोबर बसून ते मार्ग निघेल। पण सर, जे लोकसभेची पहिली यादी ज्या भाजपने प्रसिद्ध केली तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली एकही जागा त्याच्यामध्ये त्या लिस्टमध्ये नव्हती, काय कारण असावं की महायुतीमध्ये? जोपर्यंत महायुतीची चर्चा होत नाही तोपर्यंत एकही जागा कोणत्याही पक्षाने जर जाहीर केलं 3 पक्षामधून तर योग्य होणार नाही। युतीचा धर्म हेच आहे की एकदा बसून सगळ्या जागा कोणाची कोणाकडे राहणार हे सगळं ठरल्याशिवाय जर कोणी जाहीर केलं तर एक युतीच्या धर्माच्या बाहेरची गोष्ट आहे आणि ते त्यांनी पाळलं आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्राचं एकही नाव जाहीर झालेलं नाही। भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांना तालुक्यात फिरू देणार नाही अशी धमकी आली की त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र पण दिलेलं आहे, मुख्यमंत्र्यांना पण पत्र दिले, म्हणजे महायुतीमधले नेते जे आहेत ते एकमेकांवरती आरोप करतात। मग विधान भवनमधलं भांडण असो की आता हर्षवर्धन पाटलांनी मुख्यमंत्री आणि DCMला लिहिलेलं पत्र असो, नेमका काय झालंय तिथे इंदापूरमध्ये मला माहीत नाही, पण एवढं मी सांगू शकतो की काही ठिकाणी जर काही मतभेद असेल किंवा काही गैरसमज असेल ते दूर करण्यामध्ये आम्ही सगळे मिळून यशस्वी होणार आणि प्रत्येकानं, हर्षवर्धन पाटीलही मोठे नेते आहे, त्यांनाही सन्मानाने योग्य रीतीनं जे काही आम्हाला सांगायचं असेल आम्ही करू। बारामतीची जागासाठी एकदम आपण पाहिलं तर त्या जागेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। प्रत्येक जागा महाराष्ट्रामध्ये 48 जागा सगळ्या प्रतिष्ठेचीच आहे। आम्हाला 48 जागा जिंकण्यासाठीच लढायची आहे महायुती म्हणून, त्यामुळे कुठल्याही एक जागाला विशेष लक्ष केंद्रित केलं आहे असं समजू नये। सर, प्रकाश आंबेडकरांनी अजून महाविकास आघाडीचा भाग ते झालेले नाही आहेत। प्रकाश आंबेडकर जिथूनही निवडणुका लढतील तिथून बाहेरून का होईना भाजपा किंवा महायुती पाठिंबा देईल का? प्रश्नच नाही। आम्ही आमच्या महायुतीच्या तिन्ही पक्षाला एकमेकांना साथ देऊ। प्रकाश आंबेडकरांनी उद्या त्यांची काही भूमिका घ्यावी हे आम्ही कसं सांगू शकतो, आणि त्यांनी जर ठरवलं की आम्हाला म्हणजे अमुक मार्गाने जायचं असेल तर ठीक आहे, आम्ही त्यांना कसं मदत करणार? पण ते स्वतः ज्या जागेवर उभे राहतील त्या जागेवरती ती जागा अकोलाची जागा भारतीय जनता पार्टी परंपरागत लढत आलेली आहे, असा आजपर्यंतचा इतिहास आहे। उद्या काय करायचं ते महायुतीमध्ये बसूनच ठरवावं लागेल, कारण आता एकही जागा एक व्यक्तीची एक पक्षाची राहिली नाही। आता प्रत्येक जागा 48ची 48 जागाच्या धोरण काय असावा, कोणाला मदत इतरांना कोणाला करायची असेल तर ते महायुतीच्या चर्चेमध्ये झाल्याशिवाय आम्ही कोणीही करणार नाही। शेवटचा प्रश्न, महानंदा प्रकल्प जे आहे, महानंदा दूध संघ
त्याच्यावरती शासकीय नेमणूक केलेली आहे. मात्र अजितदादांनी सांगितलं होतं की कोणीही जर तो प्रकल्प चालवायला येत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो. काय सांगायचं? महानंद अडचणीत मागच्या काळात राहिलेला आहे आणि काही योग्य मार्ग त्याच्यातून काढलं पाहिजे. आता मी महाराष्ट्र राज्य सरकारच्या अंतर्गत काय विचारविनिमय चालला आहे त्याच्याबद्दल फार काही मला माहिती नसते. फक्त एवढाच मी सांगेल की अजितदादाला कोऑपरेटिव्ह सेक्टरचा अभ्यास अतिशय चांगला असल्यामुळे त्यांच्या सल्ला सूचनाप्रमाणे जर केलं आणि ते फार विचारपूर्वकच सांगत असतात. ते कधीही शासनाच्या नुकसान कसा होईल ते कधी असं त्या दिशेने विचार करत नाही. ते ऑलवेज शासनाचा पैसा सगळ्यांचा पैसा आहे आणि म्हणून सावध भूमिका त्यांची असते. महानंदाबद्दलही त्यांची काही सूचना असेल तर ते महत्त्वाची ठरवूनच लोकांनी काम केलं पाहिजे. यावर सुप्रिया सुळे म्हणतात की गोवर्धन हे पुण्यातच आहे, ते दादांना कसं काही नाही सुचलं. गोवर्धन ते चांगलं काम करतात. आता ते विरोधी सरकार आहे. आता मला काही माहीत नाही, ते काही लोकल लेवलवर बोलतात. पण एकच मी सांगतो की शेतकरी विरोधी सरकार हा कोण म्हणू शकते? हा सरकार सगळं म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारी मदत करणारी सरकार आहे. केंद्राची सरकार शेतकऱ्यांच्या मागे उभी आहे आणि प्रत्येक वेळी जेव्हा कुठलाही संकट शेतकऱ्यांच्यावर आला, अतिवृष्टी झाली, अवकाळी पाऊस आला, बाकीच्या काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं, सरकारांनी धावत जाऊन मदत केलेली आहे. सन्मान निधी शेतकऱ्यांना दिल्लीची जसं शेतकरीची किसान सन्मान निधी पंतप्रधानची 6,000 रुपये वार्षिक येते त्याप्रमाणे 6,000 रुपये जोडून महाराष्ट्र सरकार पण आज देत आहे. बाकीच्याही अनेक मला माहीत आहे. आम्ही पूर्व विदर्भाचे आहोत. धानाला 20,000 रुपये हेक्टरी बोनस देत आहे, जे आजपर्यंत कधी दुसऱ्या सरकारने कधी दिलेला नाही. अनेक अशा वेगवेगळ्या म्हणजे जे शेतकऱ्यांचे धोरण आहे. त्यामुळे आज ठीक आहे, तरीही मला टीका करायची असेल तर त्याच्याबद्दल मला काही जबाब द्यायचा नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.